जय हिंद, जय महाराष्ट्र पब्लिक. स्वागत आहे तुमचं नवीन अशा व्लॉग मध्ये. होप तुम्ही सगळे मजेत असाल. गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना. दिवसाची सुरुवात खूप भन्नाट अशी झालेली आहे. मी फ्रेश झाले, उठली, त्यानंतर फ्रेश झाली, थोडं बाल्कनी मध्ये चिल केलं आणि त्यानंतर म्हटलं की व्लॉगला सुरुवात करतेय, म्हणजे शूट स्टार्ट करतेय. तर येस, आता पटापट मला टिफिन प्रिपेअर करायचा आहे. संडे आहे बट अमोल जाणार आहेत ऑफिसला. त्यांच्यासाठी टिफिन बनवायचा आहे. तो मी बनवते, दाखवते तुम्हाला काय काय बनवते. त्यानंतर आज दिवसभरामध्ये मी काय काय करते ते सुद्धा बघायला मिळणार आहे. त्यासाठी स्टेट येऊन भेटूया आपण थोड्या वेळात. सी यू. हा तर रुटीन आहे माझा. सकाळी जसं मी फ्रेश होते त्यानंतर मी एक ग्लास तरी गरम पाणी पितेच आणि हे रुटीनमध्ये आहे. आता सवय झाली त्याची. सो मस्त विचार करत करत पित होती. त्यानंतर मी इकडे भाजी बनवली टिफिनसाठी आणि चपातीचं पीठ डो बनवून ठेवला होता. त्यानंतर हे एग्स जे होते ते मी बॉईल केले आणि हे बघा टिफिन पॅक केला आहे अमोलचा, कारण अमोलला जायचं होतं ऑफिसला. आणि एग मी बॉईल करून त्याच्यानंतर फ्रायसुद्धा केले होते आणि हा आमचा ब्रेकफास्ट होता. ॲक्च्युली अमोलसाठीचा होता, त्यामुळे ते जास्त एग्स तुम्हाला दिसत आहेत. आणि मिड मॉर्निंग स्नॅक्सला मी हे सगळं घेतलं होतं. काजू, बदाम, पिस्ता, मनुके, काळे मनुके, नॉर्मल मनुके, त्यानंतर खजूर, अंजीर, अक्रोड हे सगळं होतं. आणि दुपारी मी शिरा बनवायला घेतला. याची रेसिपी मी आपल्या मोनामोल्स किचन हा नवीन चॅनल आहे त्यावर मी अपलोड केलेली आहे. फर्स्ट व्हिडिओ आहे जो मी त्यावर अपलोड केला आहे. तर तुम्ही पटकन जाऊन मोनामोल्स किचन सर्च करा आणि तिकडे हा व्हिडिओ तुम्हाला दिसेल. तो जाऊन सबस्क्राईब करा त्या चॅनलला सुद्धा. इथे तुपाची धार आहे मस्त. तर मित्रांनो, फायनली माझं सगळं काही आवरलेलं आहे. दुपारचा टायमिंग आहे आणि आता मी चालली आहे मम्मीकडे. जो शिरा बनवला होता मी थोडा जास्तीचा बनवला होता मम्मीसाठी सुद्धा. सो आता आपण तिकडे जाऊयात आणि विचारूया मम्मीला सुद्धा, आणि अजून कोणी असेल तर त्यांना सुद्धा विचारूयात की कसा झालाय शिरा. मी ॲक्च्युली कमी स्वीट केला आहे, कारण असं आहे की प्रत्येक जणांना गोड आवडतंच असं नाही आहे. काही लोकांना गोड नाही आवडत, काही लोकांना आवडतं. सो गोड नंतर ॲड करता येतं, पण जर अगोदरच गोड झालं तर मग प्रॉब्लेम ऑब्वियसली. सो त्यामुळे कमी गोड केला आहे. पण बाकी ओव्हरऑल कसा आहे तो त्यांच्याकडून रिव्ह्यू आपण घेऊयात. आणि आता लेट होत आहे मला, त्यामुळे मी निघते. फायनली सी यू, भेटूयात. तरी मी निघालेली आहे. आता जाते पटापट पटापट पटापट. ॲक्च्युली ऑटोने जाणार आहे. चालायचा विचार होता, बट जर चालत गेली तर खूपच लेट होईल, त्यामुळे विचार केला की ऑटोनेच जाते. एनिवे, चलो भेटते तुम्हाला पुढे. हा पण काय काय गो, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. समर्थची सायकल. बसू का? आलेला का इकडे? आलेला का इकडे मम्मी? शिरा कसा झालाय? मम्मीने खाऊन बघितला शिरा. तर मित्रांनो, मी आलेली आहे ॲट मम्मीज प्लेस आणि शिरा सुद्धा खाऊन बघितलाय, मम्मीने खाऊन बघितलाय. मनीष अजून बाकी आहे. मनीष काहीतरी काम करतोय, त्यामुळे त्याला नंतर तो खाणार आहे आणि तेव्हाच त्याला रिव्ह्यू विचारेल. न खाता विचारू शकत नाही ऑब्वियसली. सो चला बघूया आता आपण इथे काय काय करतोय ते सुद्धा बघूयात. आणि लास्ट व्लॉग तुम्ही पाहिला असेल तर ओके आणि लाईक करा, आणि जर नसेल पाहिला तर मग पटकन जाऊन बघा. खूप छान आणि भन्नाट असा आहे. मी जस्ट आत्ता अपलोड केलाय. जो लास्ट व्लॉग आहे तो मी आत्ता अपलोड केलाय, म्हणजे त्या दिवशी मी शूट घेते. तुम्ही कन्फ्यूज व्हाल, त्यामुळे जास्त काही सांगत नाही. सो चलो भेटूयात. त्याला माहिती नाही का मी आली, ते मला बघून शांत बसेल. कोण आलं रे? एक कोण आलं? एक कोण आलंय? हळूहळू, गोल गोल नको फिरूस, राऊंड राऊंड नको करूस. पार पुढे ये, पुढे इथून ये, इथून ये, असं इथून ये, इथून पुढून ये, इथून 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 इथून. झाला का? काय झालं याच्या सायकलला? गाडी बंद पडली. चालव चालव चालव.
चालव चालव पार झाली. हा बस बस. हा झालं झालं. हा मम्मी काय काय बोलते? द्राक्ष हा घेते मी, थांब. हा चालव. कुठे चाललास तू? हे मला सांग ना, कुठे चाललास? पार्थ कुठे चाललास? बिघडले का? मग चेक कर मागे चालले मग मी चालव. पुढे चला पुढे. चेक कर बिघडली बघ. माहितीये त्याला, तो काय एवढा येणार आहे का? चालव जा. द्राक्ष चोर. द्राक्ष चोर. काय काय हो ना. अरे बापरे माझी गुणाची बघ काय बाबा. द्राक्ष चोर. पुरस्कार देऊ बोलला तरी. पद्मभूषण पद्मविभूषण देऊ, भारतरत्न देऊ तुला. त्याच्या वाटीमध्ये आहे. हा ना. कशी करतो अशी? रख वो मेरा है. रख रख दे. मेरा है वो, मेरा मेरा है. कितीतरी बेकार काळी आणि कितीतरी बैल. मग ठीक आहे ना. मम्मीची आजी नाही तिला म्हणा, मम्मीची चुलती. मम्मीची चुलती बघ. तुला पण नाही माहिती काय काय पण बोलते. मम्मीची चुलती ना. हा मग आपल्या मम्मीची चुलती. आमच्या मम्मीची चुलती ना. अरे मला ते माहित नाही. बरं त्यांना मी सोडायला गेलो तळेगावला, म्हणजे त्यांची बस मिळत. मम्मी सगळे द्राक्ष यानेच खाल्ल्या का? मी एक 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 माझ्याला उचलून खात होता, आणि आता मी जे खराब ठेवलेत ना साईडला त्यातलं पण उचलून खातोय. आणि बघ त्याची पूर्ण वाटी भरली त्यांनी, आणि एवढं त्याचं खाऊन पण झालं. आता ही दुसरी वाटी चालू आहे त्याची. मला खाऊन म्हणून दिलं ना या पोराने, म्हणून मी असं उचलून खाते. वेळी झाली का? बोलतो तो बंद झाली ती. काय झाली? काय बोललं? तू गेलेलास का? मग मग कसं काय तुला माहितीये? सासण्याला भूत आहे तुला कोणी सांगितलं? मम्मी तुझ्याकडे बोट दाखवतो मी. कोणी सांगितलं तुला? तो बघ बोट दाखवतोय. तोंडातून आवाज नाही काढत पण बोट दाखवतोय का? ए इकडे कोण आहे रे? हे कोण आहे? ही कोण आहे? ही कोण आहे? कोण आहे? कोण? आजीबाई. हे कोण आहे? बघ इकडे. इकडे कुठे आहे बघ मनीष दादा. इकडे कुठे आहे सांग मनीष दादा. हा कोण आहे? आणि मी कुठे आहे रे? मी आत्तू कुठे? आत्तू कुठे? ए मम्मी ही हा मॅडम ही बघ इकडे आत्तू आहे. दिसली का? नखरे करतोय. हे कर ना परत. तर मित्रांनो आता केलेलं आहे मी वाटण. मम्मीने मला याच्यामध्ये दिलं होतं मिरची, अद्रक, लसूण आणि जिरं पूड, सॉरी जिरं, आणि असं करून असं वाटण केलेलं आहे मी. हे बघा. आणि आजची रेसिपी अशी शूट नाही करते पण तुम्हाला झटपट दाखवते. मम्मीकडे वाटाणे अवेलेबल होते हे बघा, आणि कोथिंबीर सुद्धा आहे अवेलेबल. तिने आता चांगली धुतली आहे. सो कोथिंबीर वाटाणे असं मिळून मस्तपैकी वडी करणार आहे. कोथिंबीर वडी जशी असते ना त्या टाईपमध्ये. मी जेवढं पॉसिबल होईल तेवढं शूट करायचे ट्राय करते आणि तुम्हाला दाखवतेच. ये देखो ये मिक्सर पुराना आहे. कधीच आहे मम्मी हा मिक्सर? म्हणजे आता याला किती वर्ष झाली बापरे. तरी अजून चांगला आहे. रिपेअर करायची पण वेळ नाही आली ना. हे बघा हे मस्तपैकी जे वाटाणे होते ना त्याची अशी बारीक पेस्ट केलेली आहे. आणि आता हे वाटाणे कोथिंबीर असं सगळं मिश्रण वगैरे एकत्र करायचं आपल्याला. आणि त्याच्यानंतर त्याचा डो रेडी करायचा आहे. आणि बाइंडिंगसाठी आपण घेतो बेसन पीठ. ऍक्च्युली आपण मुगाची डाळ वगैरे सुद्धा घेऊ शकतो, बट आता ते मम्मी असं म्हणते की बेसन पीठ घेऊया आपण थोडं काहीतरी वेगळ्या पद्धतीने, कारण ऑलरेडी आम्ही मुगाची डाळ आणि त्या डाळी वगैरे टाकून आम्ही ऑलरेडी खाल्लेलं आहे. सो काहीतरी युनिक हवंय आणि हेल्दी हवंय, त्यामुळे असं करतोय. आणि हा ही रेसिपी जी आहे ती ऍक्च्युली हेल्दी आहे.
फक्त तिला फ्राय करताना शालो फ्राय करा, डीप फ्राय करण्यापेक्षा. डीप फ्राय केलं तर टेस्टला चांगलीच लागणार ऑब्व्हियसली, बट आपण माझ्यासाठी मी जे खाईल ते मी शालो फ्राय करेन. शालो फ्राय करायची मम्मी की डीप फ्राय करायची? काही पण करू शकतो. काही पण करू शकतो. ओके ओके. ही बघा, ही कोथिंबीर जी आहे ते स्वच्छ धुवून घेतली आहे आणि थोडी कट करून घेतली आहे. आता हे जे वाटाण्याचं मिश्रण आहे ना आपण जे ग्राइंड करून घेतलंय ते आता याच्यामध्ये आपण टाकतोय. त्याचबरोबर आपली ही मिरची, अद्रक, लसूण आणि जिरे याची पेस्ट आहे ती सुद्धा आपण यूज करणार आहोत. सो दाखवतेच तुम्हाला. आता हे मिरची, अद्रक म्हणजे आलं आणि लसूण आणि जिरं याची जी पेस्ट आहे ती आपण टाकतोय. ज्यांना जसं तिखट हवंय त्याप्रमाणे आपण टाकूयात. कोथिंबीर सुद्धा आहे. हळद टाकतोय 1 टीस्पून थोडी. त्याचबरोबर आपला घरचा मसाला जो असतो तो नॉर्मल टाकायचा आहे. मसाले सुद्धा आपल्याप्रमाणे आपण टाकू शकतो. धनपूड टाकतीये आणि याच्यामध्ये लेमन सुद्धा स्क्वीज करणार आहोत आपण, कारण थोडं टेस्ट थोडी छान येते, थोडा आंबटपणा येतो फ्लेवरसाठी. सो ते सुद्धा आपण करणार आहोत. ही रेसिपी मम्मीची आहे पण आता मला सुद्धा शिकायला मिळाली. ऍक्च्युली कोथिंबीर वडी मी बराच वेळा केलेली आहे, बट हे जे आहे हा कोणता मसाला आहे? गरम मसाला थोडा टाकलाय. ओवा, ओवा सुद्धा चांगला असतो डायजेशनसाठी. ओवा इज बेस्ट. आणि हे सगळं मिश्रण जे आहे, आता तुम्ही म्हणाल हाताने करते, तर खरं सांगू तर हातानेच व्यवस्थित मिक्स होतं. फक्त हँड वगैरे वॉश करून घ्या एवढंच, पण हाताने छान मिक्स होतं. आपण जेवढं स्पूनने करायला जातो ना ते थोडं डिफिकल्ट सुद्धा जातं आपल्याला करायला, मिक्स करायला. आणि त्याचप्रमाणे ते प्रॉपर मिक्स सुद्धा होत नाही. हाताने जेवढं करू तेवढं छान होतं. मीठ, सेंधव मीठ, मम्मी सुद्धा सेंधव मीठ यूज करते. आता मी मिक्स करते. लेमन स्क्वीज केले. आता यामध्ये आपण टाकतोय बाइंडिंगसाठी बेसन पीठ आणि चण्याचं पीठ म्हणू शकता तुम्ही. हे यासाठी टाकतोय की ऑलरेडी ना ओलावा सुटतो त्याला, म्हणजे जी कोथिंबीर असते त्याला. त्याच्यामध्ये आपण लेमन वगैरे ऍड करतो आणि बाइंडिंगसाठी म्हणजे आपल्याला एक डो तयार करायचा आहे आणि त्या डोसाठी आपल्याला बेसन पीठ हवं आहे. सो बेसन पीठ किंवा कोणत्याही डाळीचं वगैरे पीठ तुम्ही टाकू शकता, ऍड करू शकता. सो अशा प्रकारे मी अजून मिक्स करतेय प्रॉपर. आणि हे डो तर मी केला, पण क्रिस्पी होण्यासाठी, कुरकुरीत होण्यासाठी आणि खुसखुशीत होण्यासाठी आपण हे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. तुम्ही कॉर्नफ्लॉवर सुद्धा थोडं ऍड करू शकता. एकदम थोडं घेतलं आपण, 1 चमचा घेतलाय फक्त. आणि आता हे पुन्हा मी डो रेडी करते. असा डो रेडी झालाय आणि त्याला ऑइल थोडं टाकते आणि पुन्हा एकदा डो बनवते. हे बघा, आपण इथे डो रेडी केलाय आणि हा रेस्टसाठी आता ठेवून देऊयात आपण 10-15 मिनिट. आणि मग ते वाफेवर ठेवून देन आपल्याला फ्राय करायचे. तोपर्यंत मी इकडे करते मलिशची सेटिंग. आता मी इकडे घेतलेली आहे हळद आणि साखर. म्हणजे आपला रेसिपीचा भाग नाहीये, आपला रेसिपीचा पार्ट नाहीये, नाहीतर म्हणाली काय करतेय. आणि टोमॅटो घेतलाय. सो आता हे करायचं याच्याने मसाज मस्तपैकी. ते बघा मित्रांनो, कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये पाणी आणि थोडं मीठ टाकलंय आणि जी चाळणी आहे ती आपण ठेवलेली आहे आणि त्याच्यावर आपण वाफेला ठेवायचंय म्हणून असं ठेवलंय. सो 3 डो झाले याचे टोटल. आणि याच्यावर झाकण. आणि आता हे होऊ दे मस्तपैकी. आता मी पिते ग्लुकॉन डी. आणि फर्स्ट टाइम असं आहे की कोणीतरी, ॲक्च्युली तुम्ही असं करता नाही करत आय डोंट नो, बट मी ग्लुकॉन डी पिते आणि ते सुद्धा नॉर्मल पाणी घेते, थंड पाणी वगैरे असं काही नाही आहे. ही बघा मित्रांनो, मस्त झालेली आहे वडी, क्रिस्पी. बट आता मी बाकीचे पहिला करून घेते. जे मला टाकायचे आहेत ते टाकून घेते.
आणि मग तुम्हाला दाखवते. हा तवा सुद्धा आहे ना, काय काय गोष्टी आहेत ना मम्मीच्या घरातल्या त्या ऍक्च्युली ना खूप जुन्या आहेत. म्हणजे माझ्या जन्माच्या टायमाला, मनीषच्या जन्माच्या टायमाला, म्हणजे मिक्सर किंवा ही जी शेगडी आहे, ही जी शेगडी आहे, ही शेगडी, मिक्सर, ह्या गोष्टी ना खूप पहिल्याच्या आहेत आणि त्या चेंज करायची इच्छा नाही होत मम्मीची सुद्धा. आणि आहेत व्यवस्थित आहे, चालतंय व्यवस्थित, त्यामुळे इच्छा नाही होत थोडी पण की बदलावं म्हणून असं काही. आणि हे शालो फ्रायज मी प्रेफर केलं. मी मम्मीला म्हटलं की शालो फ्रायज करते. कोणाची रे भारी? कृष्णाची गाडी भारी आहे. कृष्णाची कोणती गाडी भारी आहे? गाडी म्हणजे सायकल म्हणतो ना मम्मी तो? मोठी गाडी. ए कृष्णाची मोठी गाडी कोणती रे? गाडी कुठली आहे? ब्रेज आहे. कुठली आहे? ब्रेज आहे ना. कृष्णाची गाडी कोणती? कृष्णाची गाडी ब्रेज आहे. ब्रेज आहे सांग. ब्रेज कृष्णाच्या बाबांची आहे. हा मला नव्हतं माहिती रे. मोठा गॅस आहे तुझ्याकडे? हा आजीचा गॅस आहे, माझा गॅस नाहीये. माझ्याकडे पण मोठा गॅस आहे. आजीला सांगा मोठा गॅस घे. हा मग तू काय बनवतो त्या गॅसवर? हा मग तू काय बनवतोस? मोठ्या गॅसवर बनवतो. तू परत का आलास? तू गेलेलास ना खाली? मग तू परत कसं काय आलास? तू बोललेला ना मी चाललो, मला कंटाळा आला. मग तू परत कसा आलास? परत कर. इकडे ये ना, परत कर. इकडे येऊन बोल ना, पुढे ये ना. कोणता सह्या रे? एक नंबरचा नौटंकी आहेस तू. मलाच माझं रिटर्न करतोय. ऐकला का? कोण नौटंकी? कोण आहे रे? तू नौटंकी आहेस ना? तू आहेस ना नौटंकी? कुठे शल्कू? अरे कुठे शल्कू? सय्या बोल ना परत. सय्या बोल ना. सय्या बोल ना. सय्या. ए मम्मी नौटंकी बाज. कोण नौटंकी? तू नौटंकी दिसतोयस, मी नाहीये नौटंकी. मनीष नौटंकी? मनीष काका की मनीष दादा? जा त्याला सांग जा. त्याला घाबरतो ना तू? हो ना, हो ना. त्याला घाबरतो ना? शंपथ म्हणतो त्याला. म्हण मला शंपथ नको म्हणू, मला पार्थ म्हण. मम्मी सांगतोय बघ मला मनीष म्हणलं संपत म्हणतो म्हणून. मी असं म्हटलं की अमोल आलेले आहेत, बट कॅमेरा चालू नव्हता झाला. नाही मी पण खाल्ला. तुम्हीच बाकी आहेत आत्ता. खाऊ अमोल खातायत शॉर्मा. माझा पोटात. पण काल पोटात. नाही नको, मला नको. ऑलरेडी ते मैदा वालंय सगळं. फॅट्स कमी करायचे सोडून वाढवायला घेतलेत तुम्ही. तुमच्यामुळे ना माझं हे जास्त फॅट्स जास्त वाढतात. अच्छा असं आहे ना. ते काय भरून भरून मायोनीज आहे. चांगलं. काय बोलते? हो तर मित्रांनो मी चाललेली आहे आता. यांच्या गप्पा चालू झालेल्या आहे. गप्पा करता करता मी डिरेक्टली कॅमेरा ऑन केलेला आहे. ॲक्च्युली आजचा दिवस खूप छान होता ओव्हरऑल. आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला हा व्लॉग तुम्हाला. आता आम्ही जातोय आमच्या घरी.
सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल दॅट टेक केअर. बाय बाय. गुड नाईट. सी यू. गुड नाईट. गुड नाईट अमोलजी. गुड नाईट. गुड नाईट मनीष. टेक केअर. गुड नाईट मम्मी. गुड नाईट. गुड बाय. गुड बाय. सी यू. नॉट गुड बाय. सी यू. सॉरी ओनली सी यू. बाय बोललेलं अमोलला आवडत नाही म्हणून सी यू. आता आई पण शिकलं सी यू.